महेश मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी आपली भूमिका व्यक्त करत उद्धव ठाकरे यांच्यासोबत मला यायला कुठलीही अडचण नाहीये, महाराष्ट्र मोठा आहे आणि आमच्यातला वाद जो आहे हा किरकोळ आहे असं म्हटलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येणार का अशी चर्चा आता रंगू लागलेल्या आहेत. आपल्यासोबत बोलण्यासाठी जालन्यातील काही सर्वसामान्य नागरिक, त्याचबरोबर ठाकरे गट आणि मनसे गटाचे काही कार्यकर्ते आपण यांच्याशी बोलणार आहोत. त्यांना काय वाटतं, दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं का, त्यांच्यावर याचं म्हणणं काय आपण जाणून घेणार आहोत. ताई, काय सांगणार, ठाकरे बंधूंनी एकत्र यावं का, काय वाटतं? राज ठाकरे हे आपल्या काकाचे नाही झाले तर ते पक्षाचे काय होणार? कारण की खरं तर त्यांची भूमिका पहिल्यापासून ठाकरे गटासोबत एकनिष्ठ राहायला पाहिजे होते, पण त्यांनी मध्यंतरी जे वाद दाखवून ठाकरे गटाचे 2 गट करून टाकले आणि मग ते त्यांनी स्वतःचा मनसे गट तयार केला. त्यांच्याच पावलावर पाऊल देऊन जसं शिंदे गटांनी उद्धव ठाकरे साहेबांना धोका दिला, ते राज ठाकरे साहेबांचाच बघून धोका दिला ना. नाहीतर जर यांनी यांच्या काकाची बाजू मांडून भावाला साथ दिली असते, खांद्याला खांदा लावून चालले असते, तर आज ठाकरे गटाला खाली बघण्याची वेळ नसती आली आणि महाविकास आघाडीत पण ते माझ्या मते नसते आले. मग ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा जी ती महाराष्ट्रात रंगत आहे. काय वाटतं, ही चर्चा निरर्थक असेल? नाही, मला नाही वाटत की ते येतील म्हणून. फक्त एक चर्चा म्हणून ते बोलले असेल की आम्ही आमच्या भावाशी सोबत येऊ म्हणून शिवसेना गटामध्ये, पण मला नाही वाटत की ते येणार आहे म्हणून. दादा, तुम्हाला काय वाटतं, ठाकरे बंधूंनी एकत्र यावं का? आता आगामी महापालिका इलेक्शन देखील आहेत, जिल्हा परिषद इलेक्शन आहेत, काय वाटतं? खरं बघितलं तर महाराष्ट्राच्या हितासाठी उद्धव साहेब नेहमी कुठेही कमी पडत नाही. ते त्यांच्या कार्याला म्हणजे महाराष्ट्राच्या हितासाठी ते कोणासोबतही जाऊ शकतात. त्यांचा एकच मराठी माणसासाठी आपण उभं राहावं. पण ते कोणत्याही पक्षाचा माणूस असू द्या, कोणी असू द्या, फक्त त्यांना लबाड लोक चालत नाही. त्यांचं एकच धोरण आहे, चांगले लोक साथ आले तर नक्कीच ते उद्धव साहेब मोठ्या मनाचा माणूस आहे. राजसाहेब येत असेल, त्यांनी हाक दिली तर 100% येईल. भविष्य आहे, पुढचं काही होऊ शकतं, राजकारण आहे आणि आलं तर आनंदच आहे. कार्यकर्त्यांची म्हणणं काय, कार्यकर्त्यांची मागणी काय, त्यांनी एकत्र यावं की नाही? कार्यकर्त्यांचं काय असतं, सामान्य कार्यकर्त्यांना वाटतं की भाई 2 भाऊ एकत्र येत आहे तर चांगली गोष्ट आहे. आणि ते बी ठाकरे परिवारचं आहे, त्यांचा एक मान सन्मान आहे. 2 आले एकत्र तर 100% चांगली गोष्ट आहे. बरोबर. दादा, काय सांगणार, ठाकरे बंधूंनी एकत्र यावं का? कारण आगामी महापालिका इलेक्शन देखील आहेत. काय वाटतं एक मनसे कार्यकर्त्यांनी? हे बघा गौरव साहेब, तुम्हाला खरं पाहायला गेलं सांगायला काही हरकत नाही. आमची तर प्रामाणिकपणे अशी महाराष्ट्र सैनिकाची प्रामाणिकपणे अशी इच्छा आहे की हे 2 भाऊ एकत्र यायला पाहिजे. कारण की होत आहे काय, महाराष्ट्राची सरकार ही काय होतं, इतर पक्ष कोले कुत्रे हे येऊन मजा मारायला लागले. म्हणून आमची तुमच्या चॅनलमार्फत अशी विनंती आहे की खरंच हे दोघा भावांनी एकत्र आल्या ना तर महाराष्ट्रामध्ये एक मुठीने आणि एक जुटीने आणि एक ताकदीने, कारण की एकापाशी बोलायची शैली आहे आणि एकापाशी राजकारण करण्याची ताकद आहे. ते ह्या दोघा भावांनी एकत्र येऊन कधी केलं ते हे बाकीचे जे कोले कुत्रे जे बाकीचे लोक जे आरोप करतात ते आरोप होणार नाही. आपण जर पाहायला गेलं तर यापूर्वी देखील ठाकरे बंधूंची भेट झाली होती. लग्न समारंभ असेल, घरगुती कार्यक्रम असेल, या दोघांमध्ये ते भेटले होते आणि ते एकत्र येतील अशी चर्चा रंगली होती. मात्र त्या चर्चांना पूर्णविराम लागला. आता पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली. काय वाटतं, ही चर्चा पुढे चालू राहील का, याला पूर्णविराम लागेल? नाही, आमची तर अशी प्रामाणिक खरंच इच्छा आहे की ही चर्चा न होऊन या दोघांनी एकत्र यायला पाहिजे. मीच नाही, असे महाराष्ट्र सैनिक असे भरपूर असे अख्ख्या महाराष्ट्रामधून नव्हे तर भारतातले बरेचसे लोक असं म्हणतायत की हे दोघं भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्रामध्ये कोणाची मजल नाही की कोणी दुसऱ्या पक्षाचे लोक याच्यात ढवळाढवळ करतील म्हणून. तर तुम्हाला काय वाटतं, ठाकरे बंधूंनी एकत्र यावं का? काय भूमिका आहे तुमची? माझी तर एक स्पष्ट भूमिका आहे. 2 भाऊ कधी एकत्र येत असन तर आता सध्या तरी महाराष्ट्रात असं दोघं भाऊ कधी एक झाले ते हे आजूबाजूचे जे आहे ना चेले चमचे, हे यांची तर असं वाटायला की यांना हे दोघं भाऊ एक झाले तर आपण पळायला सुद्धा जागा राहणार नाही यांना. हे माझे एक मत आहे. पण 100% सन्माननीय राजसाहेब हे मोठ्या मनाचे, कुठंतरी लहानपणा घेतला असन त्यानं किंवा नसन, पण माझ्या तरी एक खरंच ह्या महाराष्ट्राला काळाची गरज आहे की दोघं भाऊ एकत्र यायला पाहिजे. आपण जर पाहायला गेलं तर आज महेश मांजरेकरांच्या मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी म्हटलंय की आमच्यातला वाद हा किरकोळ आहे आणि महाराष्ट्र फार मोठा आहे. त्यामुळे त्यांनी एक प्रकारचे संकेत दिलेले आहेत. काय वाटतं? नाही, त्यानं तर वाद छोटा आहे त्यांचा छोटा वाद आहे काय नाही, पण त्यांना आज कळलं की खरंच महाराष्ट्र खूप मोठा आहे आणि आपण दोघं एकत्र यायला पाहिजे. ही त्यांची आमच्यासारख्या महाराष्ट्र सैनिकाची तर खूप मोठी, आम्ही तर असं म्हणतो की एक झाले कधी ते हे जे सत्ताधारी आहे, जो एक पक्षाचे 2 पक्ष झालेले, ते हे 2चे एक झाले तरी पण हे कमी राहणार, कारण की हे दोघं भाऊ एक झाले कधी तर. बरोबर.
म्हणजे निश्चितच आपण जर पाहायला गेलं तर जालनेकरांना हेच वाटतंय की जर ठाकरे बंधू एकत्र आले तर याचा निश्चितच त्यांना फायदा होईल आणि राजकारणात देखील त्यांचा एक चांगला त्यांना फायदा होणार असल्याचं जालनेकरांनी म्हटलेलं आहे. त्याला काय वाटतं तुम्हाला या प्रतिक्रिया? हे बघा, आज जर महेश मांजरेकरांच्या मुलाखतीत राज ठाकरे साहेब बोलले की बाबा आमचा वाक किरकोळ आहे, आणि ही खरी एक मोठी गोष्ट आहे. कारण की महाराष्ट्रातला मराठी माणूस हा दुर्मिळ होत चालला आणि संपत चालला. अख्ख्या मुंबईसारखी आपली जी राजधानी महाराष्ट्राची, तिथं जे येतं उत्तर भाषिक असन, त्याच्यानंतर गुजराती असन, आपल्या इथले प्रोजेक्ट असत, जे आपल्या इथला महाराष्ट्राचा जो युवा पिढी जो ज्याला रोजगार लागतो, आज रोजगार गुजरातला पळायला चालला. आणि आज त्यांना समजत होतंय की आपण काय केलं. दोघा भावाचे वाद नाही, त्या दोघा भावाच्या वादामध्ये महाराष्ट्राचं नुकसान झालं आणि त्यांच्यामुळं मराठी माणूस टिकतोय. मुंबईमध्ये जर बाळासाहेब ठाकरे होते म्हणून वडापावची गाडी का होईना, पण तिथं रोजगार उपलब्ध करून दिला होता बाळासाहेब ठाकरे. आणि आज लागतं महाराष्ट्राला रोजगार. आज MPSCच्या परीक्षा नाही आहे, पेपर घोटाळा आहे. त्याच्यानंतर कुठल्या बी परीक्षा घ्या, भरती जर निघली तर त्याच्यामध्ये घोटाळा आहे. तर तो सगळा युवा पिढी काय आली की बरबाद झाली. आणि तो जर महाराष्ट्राची युवा पिढी जर टिकवायची असेल तर या दोघांनी एकत्र यावा आणि मराठी भाषिकसाठी जो मुद्दा घेतला आता, जे की हिंदीची सक्ती करा, खरोखर हा लाजिरवाणी गोष्ट आहे. कारण की मराठी सक्ती पाहिजे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राची मातीची मराठी आहे. आणि ह्या कारणामुळे काय होणार आहे की इतर बी पक्ष आहेत ते पण मुद्दा घेतात, पण त्यांना नाही का देश आहे म्हणजे ते देश ठाकरे बंधूंनी एकत्र यावं महाराष्ट्राच्या विकासासाठी. हा, दोन्ही बंधूंनी एकत्र आला तर मराठी माणूस कुठेतरी टिकेल, नाही तर याच्यानंतर मराठी माणसाचं काही खरं नाही. आपण जर पाहायला गेलं तर ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी जी भावना आहे ती जालनेकरांनी व्यक्त केलेली आहे. आज आपण जर पाहायला गेलं तर महेश मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी आपली भूमिका व्यक्त केली आणि त्यामध्ये आम्हाला एकत्र यायला कुठलीही अडचण नसून आमच्यातला वादा किरकोळ आहे आणि महाराष्ट्र फार मोठा आहे असं म्हटलेलं आहे. त्यामुळे आता सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का अशी चर्चा जी आहे ती पुन्हा राजकारणात रंगू लागलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि महाराष्ट्रातील माणसांना वाचवण्यासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी प्रतिक्रिया जी आहे ती जालनेकरांनी दिलेली आहे. गौरव साळी, पुढारी न्यूज, जालना.